नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, कालचा खूप थकवा होता आणि काल आम्ही खूप थकलो होतो आणि थोडे जरा नर्वस पण होतो. पण आज आम्ही ठरवले की सकाळी पहाटे उठायचं. पहाट म्हणजे इथे बघा 5:30-6ची पहाट म्हणजे अगदी लख्ख प्रकाश पडला आहे आणि आपण आलेलो आहोत हरिद्वारला. हरिद्वारला सकाळी पहाटे आरती होते म्हणून आम्ही सगळेजण तयार होऊन आरतीसाठी आलेलो आहे. आणि बघा हे गंगेचं पात्र, हर हर गंगे. आणि आम्ही इथे आल्यावर असं कळलं की आम्हाला गंगेची आरती सकाळी 5:30ला होते आणि संध्याकाळी 7 वाजता होते. तर मग ठीक आहे म्हटलं, आता काय करायचं, आरती तर आपल्याला आता मिळाली नाही, तर थोडंसं गंगेचा परिसर म्हणजे गंगेच्या तटावर राहून गंगेला जरा छानपैकी बघून मन भरून घ्यावं आणि मग गंगेची पूजा केली. त्याचसोबत सूर्यनारायणाला सुद्धा नमस्कार केला आणि अशा प्रकारे आपल्याला जी जमेल ती वेडीवाकडी सेवा करून म्हटलं की चला गंगेच्या बाहेरचा परिसर म्हणजे हरिद्वारचं मार्केट म्हणा किंवा तिथे जवळपास असलेले काही ठिकाण आपल्याला बघता आली तर बघू. कारण आता दिवसभर तर आपल्याला गंगेची आरती मिळणार नाही, ती संध्याकाळी 7 वाजता आहे. तर तोपर्यंत गंगा काही लहान नाही आहे, खूप मोठी नदी आहे. त्यामुळे ते बघता बघता संध्याकाळ कधी होईल हे कळणार सुद्धा नाही. आणि मग आम्ही तसंच फिरत असताना आम्हाला असं वाटलं की चला हरिद्वार स्टेशन आपण पाहिलं नाही आहे, कारण आम्ही येताना रात्र झाली होती, त्यामुळे हरिद्वार स्टेशन आमचं पाहणं नाही झालं. तर आत्ता आम्ही आलो आहे, तर तिथे हरिद्वार स्टेशनला आल्यावर ती खूप छान असा परिसर तोही दिसला. त्याच्यानंतर आम्ही मार्केटला आलो, फार जवळच आहे आणि नदी अशी पूर्ण त्यांच्या सिटीला पूर्ण सिटीमधूनच वाहते असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि मला एक दोघांमध्ये म्हणजे काशी विश्वनाथ आणि बनारस आणि ह्या हरिद्वारमध्ये अगदी साम्य वाटलं. बऱ्याचशा गोष्टी सारख्या होत्या, म्हणजे त्यांचं राहणीमान, खानपान, पुन्हा गाड्या घोड्या तिथे जे होते ते व्हेकल्स त्या सगळ्या सेम होत्या. आणि असं करता करता आम्हाला पुन्हा गंगेच्या तटावर गर्दी दिसायला लागली. आता जवळपास 4-4:30 झालेत तरीही पब्लिक येऊन बसायला लागले, कारण ही आरती बघण्याचा एक आनंद वेगळा असतो आणि हे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं गोष्ट आहे की आपण गंगेची आरती गंगेच्या तटावरून स्वतःच्या डोळ्यांनी बघणं. आणि तिथे सगळेजण असे छान शिस्तबद्ध पद्धतीने बसले होते. प्रत्येक मठाचे म्हणजे गंगेच्या तटावर प्रत्येक मठाचे काही सेवेकरी होते. त्यांनी प्रत्येकांना एक रांग आखून दिली होती, एक वेळ आणि एक निश्चित जागा दिली होती की तिथे तुम्ही सगळ्यांनी बसून छानपैकी गंगेची आरती आणि गंगेचं नामस्मरण करायचं. आता सध्या गंगेच्या आरतीची तयारी चालू आहे, म्हणजे नित्यपाठ जो त्यांचा होत असतो तो श्लोक मंत्रोच्चार इथे अगदी पूर्ण परिसर असा अगदी आपल्या संस्कृतीचं एक छान असं प्रतीक दाखवणारं मंत्रोच्चार चालू आहेत, नित्यपाठ चालू आहे. आणि मित्रांनो, मीही लाईनमध्ये उभी होती की इकडे बसावं तिकडे बसावं. आणि तुम्हाला एक गंमत सांगते की जसे गंगेच्या आरतीसाठी दीप प्रज्वलित केले आणि पब्लिक ते बघण्यासाठी ऑटोमॅटिकली, म्हणजे मी खूप लांब होती, खूप मागे होती, फक्त मंत्र ऐकायला येत होते आणि एकदम छोटी माणसं दिसत होती. पण जसं आरती चालू झाली आणि पब्लिक असे उठून स्वतः जवळ त्या तटाजवळ गेले, तर मलाही तो आनंद घेता आला की खूप जवळून ती आरती बघता आली. आणि म्हणजे पूर्ण गंगेचा पूर्ण त्या तट जिथे आहेत त्या देवांचे देवस्थान आहेत, आश्रम आहेत, तिथे सगळीकडे ही गंगा आरती एक साथ होत होती. ती बघायला अगदी महत्त्वाचं म्हणजे की काय, तुमचं योग तुमचं कर्म असलं पाहिजे तुमच्या गाठीशी, तर ते तुम्हाला करता येईल. आणि मग गंगेची आरती घेतली, दर्शन घेतलं, समाधान वाटलं. आणि आरती झाल्यानंतर आम्ही घरी परत गेलो. घरी म्हणजे हॉटेलवर गेलो, रूमवर गेलो आणि मग असं ठरवलं की एकदा मन भरत नाही आहे. कळलं मित्रांनो तुम्हाला काय सांगायचं आहे ते, की मग एकदा गंगेची आरती किंवा गंगा बघितली आणि शांत झालं, समाधान झालं असं नाही आहे. तुम्हाला वारंवार दर्शनाला जावंसं वाटेल आणि तो संपूर्ण अनुभव मला परत आला. आणि आम्ही परत गेलो की रात्रीची गंगा देवी माता कशी दिसते ते बघूया. तर खरंच मित्रांनो, दोन्ही बाजूला अगदी दुतर्फी हॉटेल्स आणि लाईटिंग आहे. आणि आता तिथे जे राम झुला, लक्ष्मण झुला असे त्या ब्रिजला नावं दिलीत आणि त्या ब्रिजचं प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं अट्रॅक्शन आहे. म्हणजे एका ब्रिजच्या खाली
अस्थि विसर्जन होतं, दुसरा ब्रिजच्या खाली आपली नेहमीची पूजापाठ होते, म्हणजे शुभ कार्याची सुरुवात केली जाते. काही ठिकाणी तिथे तुमचे गंगेचे काही सोपस्कर आहेत त्याची पूजा अर्चा झाली. काही ठिकाणी तपश्चर्या जे साधू संत आहेत ते बसून एकाग्रत झालेले आहेत. म्हणजे ते बघण्यासारखी ना मित्रांनो, खरंच आपण खूप भाग्यवान असेल तरच त्यांना तिथे जाणं होतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही गेलात तर तुम्ही काय काय बघितले ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला काय आवडलं? की मला तर म्हणजे हॉटेलवर जावंसंच वाटत नव्हतं, की असं वाटत होतं की नाही अजून बघावं. आणि बघा सुमारे 12:30 झाले असतील. 1 वाजले असतील तरीही इथे बऱ्यापैकी गर्दी आहे. आणि प्रत्येकजण इथे टुरिस्टच आहे, म्हणजे धर्मस्थळाला, तीर्थस्थळाला येऊन भेटणारे प्रवासी नसून ते श्रद्धाळू आणि म्हणतात ना की डिवोटी पर्सन ऑल आर देअर. आणि तसंच एक मग त्यांचं तिथलं एक हरिद्वारचं एक प्रसिद्ध मला शिकंजी म्हणजे काय माहीत नव्हतं मित्रांनो. शिकंजी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं लिंबू पाणीच आहे, पण त्या लिंबू पाणीमध्ये जर सोडा टाकला तर शिकंजी होते. तर तसंच हे शिकंजी आहे ते मी पिऊन बघितलं. प्यायल्यानंतर मला कळलं की अरे हा तर लिंबू सरबतच आहे, पण शिकंजी हे नाव दिलेलं आहे. म्हणजे पण नॉर्थला खूप सगळं बऱ्यापैकी खूप छान छान आहे. आणि मग मार्केटमध्ये परत फिरत असताना की काय काय गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या आहेत